डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या नामांतराचा लढा, भव्य इतिहास समोर येतो. मराठवाड्याच्या 40-50ल्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भोगलेला आहे तो लढा. या नामांतर लढ्याने दिलेला घाव आजही ताजा आहे. याच इतिहासावर एक प्रकाश टाकण्याचा हा एक प्रयत्न. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि मागासलेपणाच्या यातना भोगत असलेल्या या मराठवाड्यात बाबासाहेबांनी 1950 साली औरंगाबाद येथे एका महाविद्यालयाची स्थापना केली, ज्याचे नाव होते मिलिंद महाविद्यालय. याच दरम्यान गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाळे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले. बाबासाहेबांशी बोलताना ते म्हणाले, आपण हे जे महाविद्यालय सुरू करत आहात या ठिकाणी चालेल का? यावर बाबासाहेब उद्गारले, येथे फक्त एकच महाविद्यालय उभारून चालणार नाही, तर येथे विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठाला काय नाव द्यावे हा प्रश्न समोर आला. या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे असा ठराव 27 जुलै 1978 रोजी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत झाला. पण याने काही लोकांचे पित्त खवळले आणि त्यांनी या नामांतराला विरोध करायला सुरुवात केली आणि येथूनच सुरू झाला नामांतराचा लढा. नामांतराच्या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. आपल्या बापाच्या नावासाठी ती वाटेल ते करायला तयार होती. विरोधकर्त्यांनी या साध्या मागणीला तीव्र लढ्याचे रूप दिले. सर्वत्र दलितांना एकटं पाडलं जात होतं, त्यांचा छळ केला जात होता. त्यांना विद्यापीठ काय हे माहीत नव्हतं अशा दलितावर अमानुषपणे अत्याचार केले जात होते. या लढ्याला जातीय दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती. नांदेडमधील दलित पॅंथरचा गौतम वाघमारे या कार्यकर्त्यांनी सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भर चौकात जाळून घेतले. बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी आपले बलिदान दिले. मातंग समाजाचे पोचीराम कांबळे यांचे हातपाय तोडण्यात आले. त्यांना जातीयवादी सैतानांनी हालाल करून ठार मारले. जनार्दन मेवाडे, सुहासिनी बनसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन पोचीराम कांबळे, दिलीप रामटेके आणि रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतीवीर नामांतराच्या या लढ्यात शहीद झाले होते. या लढ्यात कित्येक युवक युवतींनी आपले प्राण गमावले. कित्येक दलित आया बहिणीवर बलात्कार झाले. काही गावात दलित वस्त्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणि या काळात मीडियाची, पोलीस प्रशासनाची भूमिका पक्षपाती होती. या सर्व संकटांना सामोरे जात आंबेडकरी जनता लढतच राहिली. अनेक विरोध मोर्चे काढले, लॉंग मार्च काढले, जेलभरो आंदोलने केली. शहीदांच्या बलिदानामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांतरण आंदोलन जास्तच तीव्र होत गेले. आंबेडकरवाद्यांनी त्या सरकारला चारही बाजूनी वेठीस धरले. सरकारसमोर नामांतराशिवाय पर्यायच उरला नाही. अखेर 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला. अशी घोषणाच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली. विचार करा, ज्या महामानवाने या देशाची राज्यघटना लिहिली, या मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वात अगोदर संकल्पना मांडली, त्याच महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. 14 जानेवारी 1994 पासून या विद्यापीठाचे प्रवेशद्वार आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मनोभावे नतमस्तक होते आणि त्या सर्व शहीदांना आदरांजली वाहते. व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. धन्यवाद.